जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे। परमेश्वर तुम्हाला या कार्यक्रमाच्या द्वारे आशीर्वादित करीत आहे। अनेक जण प्रेक्षकांमधून सत्य वचनाचा अभ्यास करीत आहेत। तुम्हापैकी अनेकांनी आम्हासोबत संपर्क साधून व्हॉट्सअपच्या द्वारे SMS च्या द्वारे विनंती केली की आम्हाला पण सत्यवचनाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे। त्यासाठी आम्ही त्यांना फ्री बायबल करस्पॉन्डन्स कोर्स त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। आतापर्यंत अनेकांनी पूर्ण केलेला आहे आणि ते आज सत्यवचन त्यांच्या अंतःकरणामध्ये विसावलेलं आहे, त्यांना समजलेलं आहे आणि तुम्हापैकी पुष्कळ जण आज सत्य वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करीत आहे। सत्य वचन जे आहे ते देवाकडून आहे, परमेश्वराकडून आहे आणि त्याच वचनाच्या द्वारे आज आपण परमेश्वराकडून येणारा संदेश ऐकणार आहोत। आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनापूर्वक आजच्या संदेशाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आज या सकाळच्या वेळेस अनेक प्रेक्षक प्रभू त्यांनी हा जो त्यांचा वेळ तुझ्या कार्यक्रमासाठी काढलेला आहे त्याबद्दल मी तुझे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय परमेश्वरा या संपूर्ण प्रेक्षकांना तू आशीर्वादित कर। प्रभू त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना तू आनंदित कर। त्यांचे दिवसभराचे कार्य सर्व सिद्धीसने आणि प्रत्येकाला आशीर्वादाने, आरोग्याने आणि धनसंपत्तीने आशीर्वादित कर, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे। प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन होण्यासाठी तू सहाय्य कर आणि मदत कर। आमचा धन्य तारणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक, आमेन। आजचा जो आपला विषय आहे तो आहे दत्तक, अडॉप्शन। आणि तुम्हाला या विषयाबद्दल काही प्रमाणामध्ये माहिती असेल किंवा तुम्ही वाचलेलं असेल, पण दत्तकपणा जो आहे किंवा दत्तक घेणे जे आहे ते आहे कायदेशीर त्या बाबी आहेत। आणि मग एखादं कुटुंब एखाद्या लेकराला दत्तक घेते, याचा अर्थ कायदेशीर पूर्ण बाबी झाल्यानंतर तो लेकरू त्यांचं स्वतःचं लेकरू अशा प्रकारे म्हटल्या जातं। तो मुलगा असो का मुलगी असो, जे काही ते दत्तक घेणार आहेत ती त्यांची स्वतःची लेकरे झाली आहेत अशा प्रकारे कायदा ते घोषित करतो, जे लोक या संपूर्ण बाबीची पूर्तता करतात। त्यासाठी अनेक बाबी आहेत, अनेक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात। त्या प्रकारे तुमचं तयारी पाहिजे आणि या सर्व गोष्टी जगामध्ये घडत आहेत आणि अनेक लोकांनी असं सत्कर्म केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या घरामध्ये अशा अनाथ लेकरांना सहारा दिलेला आहे। आता ते लेकर अनाथ नाहीत, तर त्यांना आई वडील प्राप्त झालेले आहेत, आप्तजन प्राप्त झालेले आहेत आणि ते आता त्या घराचे किंवा त्या कुटुंबाचे सदस्य आहेत, मालक आहेत, हक्काचे लेकर आहेत। आणि त्यामुळे या विषयाबद्दल आम्हाला काही गोष्टी माहीत होणं फार आवश्यक आहे। आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा दत्तकपणाबद्दल काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत। दत्तक या विषयाबद्दल, अडॉप्शन याबद्दल काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जो मोशे आहे याला सुद्धा दत्तक घेण्यात आलेलं होतं। हे विशेष प्रकारे जे विश्वासणारे आहेत
जे पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत आहेत त्यांना माहीत झालं असेल की मी कोणत्या शास्त्र भागाबद्दल बोलत आहे. आणि मोशेला कोणी दत्तक घेतलेलं होतं? एका गुलाम कुटुंबामध्ये जन्मास आलेला. पण त्या काळातील राजाने फरमान सोडलेलं होतं की जर कोणता मुलगा जन्मास आला तर त्याला मारून टाकण्यात यावं. आणि मग मोशेचा जन्म त्या काळामध्ये झाला. आणि मग त्याच्या आईने विशेष प्रकारे त्याचा सांभाळ करून नंतर त्याला त्या नदीमध्ये सोडण्यात आलं. आणि मग नंतर बायबल काय सांगतं तिकडे आपण लक्ष देऊया. निर्गमाचं पुस्तक यामध्ये आपण विशेष प्रकारे जाणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये बुक ऑफ एक्सोडस आहे, म्हणजे निर्गमाचं पुस्तक आहे. याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. लक्ष द्या. निर्गमाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 10वं वचन. बुक ऑफ एक्सोडस चॅप्टर 2 वर्स 10. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेविले, कारण ती म्हणाली मी त्याला पाण्यातून बाहेर काढिले. मुलगा मोठा झाल्यानंतर, त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की त्याची जी खरी आई होती तिने भीतीपोटी मोशेला त्या ठिकाणी त्या राजापासून सोडवण्यासाठी, मरणापासून वाचवण्यासाठी तिने त्याला नदीमध्ये सोडलेला आहे. एक तिने छोटीशी टोपली तयार केली, त्याला डांबर लावलं आणि सर्व गोष्टी तयार करून तिने त्याला त्या पाण्यामध्ये सोडलं, नदीच्या प्रवाहामध्ये. आणि थोड्या दूरपर्यंत त्या ठिकाणी फारोची मुलगी त्या ठिकाणी नदीवर आलेली होती आपल्या काही मैत्रिणीसोबत. आणि जेव्हा तिने या बाळाला पाहिलं तेव्हा तिने ओळखलं हे बाळ कोणाचं आहे, म्हणजे कोणत्या समुदायाचं आहे आणि कोणत्या समाजाचं आहे. आणि या गोष्टी ओळखून तिने त्या बाळाला जवळ घेतलं. आणि बायबल आम्हाला सांगतं की मग तिने पाहिलं की याची काळजी कोण घेणार आहे. तेवढ्यातच हा जो लहान बाळ होता त्याची मोठी बहीण होती, तिने जाऊन त्या फारोची कन्या म्हणजे ती राजकुमारी त्या देशाची, तिच्यासोबत बोलणी केली आणि सांगितलं की या बाळाचं संगोपन करण्यासाठी मी तुमच्यासाठी एका बाईची व्यवस्था करीत आहे. आणि तिने म्हटलं ओके. आणि मग तिने त्या बाळाला म्हणजे त्याच्या आईला तेथे आणलं आणि मग त्यांनी त्याला घरी नेलं. बघा, अद्भुतरित्या ज्या आईने आपल्या बाळाला सोडलं पाण्यावर, पुन्हा ते बाळ तिच्याकडे आलं आणि काही दिवस ते बाळ मोठं होईपर्यंत या आईने त्याचा सांभाळ केला. आणि मोठं झाल्यानंतर तिने त्या बाळाला त्या राजवाड्यामध्ये घेऊन गेली, त्या राजकुमारीच्या हवाली केलं आणि त्या राजकुमारीने त्याचं नाव मोशे ठेवलं. आणि बायबल सांगतो तो तिचा पुत्र झाला, म्हणजे त्या राजघराण्याचा तो राजकुमार झाला. हा दत्तकपणाचा अधिकार मोशेला तेथे प्राप्त झालेला आहे. लक्षात घ्या, त्या राजकुमारीने शेवटपर्यंत ओळखलं नाही की ही त्याची खरोखर आई आहे. तिला वाटलं तिने सांभाळ केलेला आहे, त्याचा मोबदला सुद्धा त्या आईला मिळाला. पण त्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी केल्या, आपल्या बाळाच्या जीवासाठी केल्या. आणि मग हा लहानपणापासून मोशे राजवाड्यामध्ये वाढला असं बायबल आम्हाला सांगतं. आपला मुख्य विषय आहे दत्तकपणा. म्हणजे त्या राजकुमारीने मोशेला दत्तक घेतलं आणि मग तो त्या फारोच्या घराण्याचा वारसदार ठरला, राजकुमार ठरला या दत्तकपणामुळे. आणि नंतरची कहाणी तुम्हाला माहित आहे की कशा प्रकारे मग त्याने हे सर्व काही राजघराणं सोडण्याचा निर्णय घेतला. त्या सर्व गोष्टी बाबी आहेत. पण आपला विषय आहे दत्तकपणाबद्दल कायदेशीररित्या. लक्षात घ्या, तिने हे सर्व गोष्टी उघडपणे केलेल्या आहेत. राजकुमारीने तिने काही लपवून छपवून त्याला घरामध्ये आणलं नाही, सर्व काही तिने उघडपणे केलं आणि तो तिचा पुत्र ठरला असं बायबल सांगतं. तिने त्याला मुलाचा अधिकार दिला आणि तो दत्तकपणा तिने तो स्वीकारला.
तो मुलगा आता तिचा स्वतःचा झालेला होता. हे सर्वात महत्वाचं आहे. आणखीन आपण पवित्र वचनामध्ये जाणार आहोत आणि काही गोष्टी आपण विशेष प्रकारे पाहणार आहोत. पवित्र वचनामध्ये जुन्या करारामध्ये एस्तेर नावाचं पुस्तक आहे. ज्या एस्तेर राणीच्या वर या पुस्तकामध्ये पुष्कळ बाबी लिहिण्यात आलेले आहे आणि तिच्या नावानं हे पुस्तक या ठिकाणी देवाने त्याला आशीर्वादित केलेलं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे एस्तेर बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. एस्तेरचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं तिकडं आपण लक्ष देऊया. लक्ष द्या विश्वासणाऱ्यांनो, कारण या गोष्टी तुम्हाला माहित आहेत आणि बायबल काय सांगतं त्यावर आपण आता समोर जात आहोत. दत्तकपणा किती महत्वाचा आहे. एस्तेर याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालन पोषण केले होते. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. याचा अर्थ काय आहे की एस्तेर ही जी मुलगी होती तिच्या आई वडील मरण पावलेले होते आणि मग मर्दखया याने एस्तेरला लहानपणापासून आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं. याचा अर्थ एस्तेरला त्याने दत्तक घेतलं मर्दखयाने. आणि या पुस्तकामध्ये सुद्धा या एस्तेर राणीबद्दल अद्भुतरित्या फार चांगल्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. तिचं पालन पोषण त्याने केलं. तिला देवाच्या वचनामध्ये वाढवलं आणि मग नंतर कालांतराने एस्तेर हिला त्या काळातील राजाने आपली राणी म्हणून तिचा स्वीकार केला आणि ती राजवाड्यामध्ये गेली. बघा मोशेची कहाणी. मोशे राजवाड्यामध्ये गेला. एस्तेर सुद्धा राजवाड्यामध्ये गेली आणि राणी झाली. आवडती राणी झाली. आणि मग बायबल आम्हाला सांगतं की कशा प्रकारे तिने तिच्या लोकांची सुटका केली. कशा प्रकारे तिने सर्व गोष्टी त्या ठिकाणी आखल्या आणि उपवास प्रार्थना करून तिने आपल्या लोकांची सुटका केली. आणि जो शत्रू होता त्याने ज्या प्रकारे प्लॅनिंग केलं होतं तेच प्लॅनिंग त्याच्यावर उलटलं आणि त्या शत्रूला त्याच खांबावर फाशी देण्यात आलं. हे सर्वात अद्भुत अशा प्रकारचं आहे. पण काही गोष्टी आम्ही पाहत आहोत विशेष प्रकारे दत्तकपणाबद्दल, अडॉप्शन बद्दल, की बायबल मध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की एस्तेरला मर्दखयाने दत्तक घेतलं होतं. म्हणजे त्याने तिचं पालन पोषण आपल्या मुलीप्रमाणे केलं. हे फार अद्भुत अशा प्रकारचं आहे. त्याचप्रमाणे काही गोष्टी आता आम्हाला विचार करण्यासारख्या आहेत. आम्ही अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. आज जगभरामध्ये जे युद्धाचं वातावरण चालू आहे आणि जगभरामधले जे ख्रिस्ती लोक आहेत ते इस्रायल देशासाठी प्रार्थना करतात. हे काही लपून राहिलेलं नाही. प्रार्थना करतात. आणि याचा अर्थ असा नाही की ते त्या देशाचे नागरिक आहेत. पण इस्रायल या देशाबद्दल प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये एक आदर आहे. ते इस्रायल देशाबद्दल फार अभिमानाने त्या ठिकाणी सांगतात. कारण इस्रायल देश काय आहे, कशा प्रकारे त्याची निर्मिती झाली, कशा प्रकारे तो जगामध्ये अस्तित्वात आला आणि कशा प्रकारे परमेश्वराने या देशाला आशीर्वादित केलं हे बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. इस्रायल देशाची कहाणी, इस्रायल देशाचा उगम बायबलमध्ये आहे आणि हा बायबलचा विषय आहे. आणि म्हणून
जगभरातील जितकेही ख्रिस्ती लोक आहेत ते इस्रायल देशाबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर आहे, लक्षात घ्यायचा. पण याचा अर्थ नाही की त्यांनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे त्याला त्यांनी समर्थन करीत आहेत. त्यांनी जर काही चुकीची घटना केली त्याला समर्थन करणार अशा प्रकारे कोठेच नाही. जर खरे तुम्ही बायबलचे अभ्यासक असाल, ज्या वेळेस इस्रायल देश चुकला देवाने त्याला शिक्षा दिलेली आहे, मग आम्ही कसं काय समर्थन करणार आहोत? जर तो देश चुकला तर परमेश्वर त्याला शिक्षा देतो, हे बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. देव त्यांना सोडून सुद्धा दिलेला आहे देवाने त्यांना अनेक वेळेस, पण ज्या वेळेस त्यांनी पश्चाताप केला परमेश्वराने त्यांच्यावर कृपा केलेली आहे. याचा अर्थ की परमेश्वराने सुद्धा त्यांना सोडलेलं होतं ज्या वेळेस त्यांनी भयंकर देवा विरुद्ध पातक केलं. म्हणून जर ते काही चुकीचं करत आहेत तर जगभरातला कोणताही ख्रिस्ती व्यक्ती त्यांचं समर्थन करणार नाही. चुकीच्या गोष्टीसाठी कधीच प्रार्थना केल्या जात नाही, चांगल्या गोष्टीसाठी प्रार्थना केल्या जाणार आहे, लक्षात घ्या. आणि मग एवढंच नाही तर आम्ही आता नवीन करारामध्ये आहोत आणि बायबल सांगतं की आता सर्वांसाठी प्रार्थना करा, इस्रायलसाठी आणि जर त्या दुसऱ्या देशामध्ये जर त्यांचं युद्ध चालू आहे त्याही देशातील संपूर्ण नागरिकांसाठी आणि इस्रायलसाठी. कारण शांतीचा जो राजकुमार आहे त्याची इच्छा आहे प्रभू ख्रिस्ताची की आम्ही संपूर्ण जगासाठी शांतीसाठी प्रार्थना करावी, युद्धासाठी प्रार्थना करू नये. कारण युद्ध नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त शांती प्रस्थापित करावयास या जगामध्ये आला, म्हणून त्याला शांतीचा राजकुमार म्हटल्या गेलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो कधीच अशा प्रकारच्या युद्धाचं समर्थन करणार नाही. थोडकी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे, म्हणून चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. ज्यावेळेस लोक इस्रायल देशाचं नाव ख्रिस्ती लोक घेतात त्याला एक बाजू आहे, इतिहास आहे आणि तो बायबलचा विषय आहे. आणि देवाने कशा प्रकारे इस्रायल देशाची निर्मिती केली त्याची कहाणी पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि विशेष प्रकारे इस्रायल देशामध्येच प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला देवाच्या योजनेनुसार. त्यामुळे इस्रायल देशाबद्दल एक प्रकारची आपुलकी आहे आणि अनेक भाविक लोक त्या भागामधील काही स्थळांना पवित्र मानतात, त्यांना भेटी देतात आणि हे जगभरामध्ये आहे. जगभरामध्ये ज्यांचे पवित्र स्थान आहेत तेथे लोक जातात. तशाच प्रकारे काही भाविक लोक इस्रायल देशामध्ये पवित्र स्थानांना भेटी देण्यासाठी जातात आणि तेथे जाऊन भक्ती करतात. तो त्यांचा आदराचा विषय आहे. तो देश एक देवाने स्थापन केलेला आहे, ही अनेकांची भावना नव्हे तर तो इतिहास आहे, हे लक्षात घ्या. आता आपण वचनाकडे येणार आहोत आणि इस्रायल देशाबद्दल काय सांगण्यात आलं वचनामध्ये ते आपण पाहणार आहोत. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 4थं वचन काय सांगतं तिकडे आपण लक्ष देऊया. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 4थं वचन. बुक ऑफ रोमन्स चॅप्टर 9 वर्स 4. 4थं वचन काय सांगतं इकडे लक्ष द्या. ते इस्रायली आहेत, दत्तकपणा, ईश्वरी तेज, करार मदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचनेही त्यांची आहेत. लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे. थोडं आपण आणखीन एक वचन वाचूया, तुम्हाला स्पष्ट कळून येईल. ते इस्रायली आहेत. इस्रायल देशाबद्दल इथे देवाचा सेवक लिहित आहे, आम्हाला मार्गदर्शन करीत आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. ते इस्रायली आहेत. दत्तकपणा, अडॉप्शन या ठिकाणी बघा. ईश्वरी तेज, करार मदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. तो सर्वावर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की देवाने स्वतः इस्रायलला दत्तक घेतलेलं होतं की हा माझा देश आहे.
आणि जर तुम्हाला इस्रायल देशाच्या निर्मितीबद्दल अभ्यास करायचा असेल की कशा प्रकारे हा देश निर्माण झाला, या देशाला कोणी नाव दिलं, तर तुम्हाला कृपा करून बायबलकडे वापस येणं फार आवश्यक आहे. आणि बायबलमध्ये याचा पूर्ण इतिहास आहे. हा देश कसा निर्माण झाला, देवाने कशा प्रकारे या देशाला आशीर्वादित केलं, आणि देवाने त्यांना एक इस्रायल म्हणून जगामध्ये स्थापन केलं. तेव्हापासून तर आजपर्यंत इस्रायल देश या भूमीवर आहे. लक्षात घ्या. नंतर त्यांची पांगापांग झालेली आहे. अनेक वेळेस त्यांची पांगापांग झाली आणि अनेक वेळेस ते एकत्र आले. ते बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण आताच्या काळामध्ये विशेष प्रकारे ज्यावेळेस आमचा देश, भारत देश स्वतंत्र झाला 1947 या वर्षी, त्याच कालखंडामध्ये इस्रायल देशाची स्थापना पुन्हा झाली. इस्रायलला जगाने मान्यता दिली. याचा अर्थ त्यांचं नाम निशाण मिटवण्याचा प्रयत्न झालेला होता. ते सर्व लोक वेगवेगळ्या देशामध्ये त्या ठिकाणी व्यापारानिमित्त म्हणावं किंवा कोणत्या कार्यानिमित्त म्हणावं, त्या ठिकाणी पांगल्या गेलेले होते आणि संपूर्ण जगभरात गेलेले होते. पण अचानकपणे सर्व इस्रायली लोक, बहुतेक, मी असं म्हणत नाही सर्व, बहुतेक लोक आपला व्यापार धंदा सोडून, आपल्या नोकरी सोडून, आपला बिझनेस सोडून, आपलं शिक्षण सोडून, जे जे त्यांचं कार्य जगभरामध्ये होतं ते सर्व सोडून ते इस्रायल भूमीवर वापस आले. आणि त्या भूमीला त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी जग जाहीर केलं की हे आमचा देश आहे. हे अद्भुत आहे, विचार करण्यासारखं आहे. आणि मग जगाने 1948 या वर्षी इस्रायल देशाला मान्यता दिली की हा देशही जगाचा आहे. आणि ज्या दिवशी त्यांना मान्यता दिली, काही लोकांनी, काही देशांनी त्याला विरोध केला आणि तो आजपर्यंत चालू आहे विरोध. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या चुकीला आमचं समर्थन आहे. पण ज्या गोष्टी काही जगामध्ये अद्भुत घडतात त्याकडे मानवाने त्याच दृष्टीने पाहायला पाहिजे. हे मानवाच्या हातून झालं नाही. पुन्हा त्यांची स्थापना हे देवाकडूनच झालेली आहे. कारण देवाने या संपूर्ण लोकांच्या मनामध्ये कार्य केलं आणि ते एकत्र आले. ज्या भूमीमध्ये त्यांचं काहीच अस्तित्व नव्हतं, जेथे त्यांचा व्यापार नव्हता, बिझनेस नव्हता, घर नव्हतं, जागा नव्हती, त्या जागेवर ते पुन्हा आले आणि ती जागा त्यांना मिळाली. आजही जगातील सर्वात जास्त युद्ध पाहणारी ती भूमी आहे. सर्वात जास्त युद्ध. जेव्हापासून इस्रायल देशाची बायबलमध्ये सांगण्यात आलेली स्थापना झाली तेव्हापासून तर आजपर्यंत 2024 पर्यंत सदोदित हा देश युद्धानेच भरलेला आहे. सदोदित युद्ध आजूबाजूला कुठे ना कुठे चालू आहे. तरीही या देशाची प्रगती होत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि आता तर पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर हा देश आलेला आहे. आणि म्हणून जगभरातील विश्वासणारे शांती प्रस्थापित व्हावी प्रत्येकामध्ये, आणि युद्ध नव्हे तर शांती जगाला प्राप्त व्हावी त्यासाठी प्रार्थना करीत आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जर इस्रायल देश चुकीचं पाऊल उचलत असेल, आताच आम्ही बातम्यांमध्ये वाचलं काही महिन्यांमागे गाझा पट्टीमध्ये त्यांनी बॉम्ब वर्षाव केला, लहान लेकरं मरण पावले. त्याला ख्रिस्ती लोक कदापिही मान्यता देणार नाही. त्यासाठी कदापि जल्लोष करणार नाहीत, त्यासाठी कदापि जय जयकार करणार नाहीत. उलट निर्भसना करतील तिथल्या राज्यकर्त्याची आणि त्या लोकांची की निष्पाप लेकरांवर हत्या चालू नका. आपापल्या देशाचं संरक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे. पण लहान लेकर, निरपराध लोक यांच्यावर हल्ला करू नये हे प्रत्येकाला वाटतं. जसं तुम्ही आणि मी भारत देशामध्ये राहतो, आमच्या देशाच्या बाजूला पाकिस्तान देश आहे,
आणि जर पाकिस्तानने काही केलं आणि भारताने त्याच्यावर काही प्रत्युत्तर केलं तर साहजिकच आहे की आम्ही देशवासी आहोत, आम्ही त्याचा जय जयकार करणार. पाकिस्तान मधल्यांनी जर काही केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी महत्वाच्या विजयीसारख्या केल्या तर ते लोक जल्लोष करतात. तसं इस्रायल लोकांनी जल्लोष केला किंवा दुसऱ्या शत्रूने जल्लोष केला, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं होणार नाही. लक्षात घ्या, इस्रायल देश विजय प्राप्त करत आहे. या देशामधल्या लोकांना मारून त्यांनी अधिक चांगलं कार्य केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही कधी समर्थन करणार नाही. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दलच आम्ही समर्थन करू. त्यांनी जगाला जेही काही औषध उपचार दिलेत, जगाला जेही तंत्रज्ञान त्यांनी पुरवलं, जगाला जेही त्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान त्यांनी दिलं, जे ज्ञान जगाला दिलेलं आहे ते चांगल्यासाठी आहे. त्याचं समर्थन आम्ही करणार आणि देवाचा गौरव करणार की देव अशाच प्रकारची इच्छा बाळगतो की देवाच्या लेकरांनी जगाच्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी सामोरे यावं. आणि म्हणून आपण जे काही विषय बघत आहोत, आता या विषयांतर होतं थोड्याशा गोष्टी, कारण काय गैरसमज आहे, लोकांना चुकीचा गैरसमज आहे आणि ख्रिस्ती लोकांबद्दल द्वेष पसरवण्यात येत आहे. लक्षात घ्या, आम्ही भारतातले आहोत, आम्ही भारतातील ख्रिस्ती आहोत, भारतीय ख्रिस्ती आहोत. आम्ही इस्रायली ख्रिस्ती नाही. इस्रायल देशामध्ये ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकार केलं ते इस्रायली ख्रिस्ती. लक्षात घ्या, अमेरिका देशामध्ये ज्यांनी स्वीकार केलं ते अमेरिकन ख्रिस्ती, त्या त्या देशातील ख्रिस्ती आहेत ते. आम्ही भारतीय ख्रिस्ती आहोत. याच भूमीमध्ये आमचा जन्म झालेला आहे आणि भारतापेक्षा मोठं आम्हाला कोणी नाही, कारण देवाने ही भूमी आम्हाला दिलेली आहे त्याचं गौरव करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी आणि सत्य वचनाची पेरणी करण्यासाठी. लक्षात घ्या, आपला विषय जो आहे दत्तकपणाबद्दल आहे. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की मोशेला फारोच्या मुलीने म्हणजे त्या राजकन्याने दत्तक घेतलं आणि मग फारो राजकुमार ठरला त्या राजघराण्याचा. नंतर आपण पाहतो की एस्तेर या मुलीला मर्दखयाने दत्तक घेतलं आणि तिचं पालन पोषण केलं, तिचा सांभाळ केला, तिला देवाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या आणि ती नंतर राजकुमारी ठरली. बायबल आम्हाला सांगत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की इस्रायल देशाला सुद्धा परमेश्वराने दत्तक घेतलेला आहे. आता आपण पाहूया की आता सध्या देवाने कोणाला दत्तक घेतलेला आहे. लक्ष देऊया आपण या गोष्टीकडे, थोडं पाहूया आपण काय सांगण्यात आलेलं आहे. वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे, गलती करास पत्र याचा 4था अध्याय आणि 5वं वचन काय सांगतं तिकडे लक्ष द्या. बुक ऑफ गलतियन चॅप्टर 4 वर्स 5 काय सांगण्यात आलेलं आहे. गलती करास पत्र 4था अध्याय 5वं वचन. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. देवाने तुम्हाला आणि मला दत्तकपणाचा हक्क दिलेला. याचा अर्थ ख्रिस्ती लोकांना परमेश्वराने दत्तक घेतलेला आहे विश्वासाच्या द्वारे. आज आम्ही खरे खुरे त्याची लेकरे आहोत ज्यावेळेस परमेश्वर आमचा स्वीकार करतो. आणि तो कसा स्वीकार करतो हे शेवटचं वचन मी आपल्या सर्वांसाठी याच शास्त्र भागामधून वाचत आहे. गलती करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 26 ते 29 वचने वाचणार आहोत आपण. म्हणजे या 3ऱ्या अध्यायामधून, आता आपण 4थ्या अध्यायामधून बघितलेलं होतं, आता आपण 3ऱ्या अध्यायामधून हे शेवटचं वचन वाचत आहे मी आपल्या सर्वांसाठी. लक्ष द्या या वचनाकडे. गलती करास पत्र 3रा अध्याय 26 ते 29 वचने. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारिस आहात. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जगभरातील जे विश्वासणारे आहेत यांना दत्तकपणाचा अधिकार दिलेला आहे. आता ते वारिस आहेत खरे खुरे. लक्षात घ्या, आता जितकेही प्रभू येशू मध्ये येतात ती देवाची लेकरे ठरतात आणि अब्राहामाच्या द्वारे वारिस ठरतात. हे लक्षात घ्या.
आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आज जगभरातले विश्वासणारे स्त्री असो की पुरुष असो, यहुदी असो की हेल्लेनी असो, विदेशी असो, गुलाम असो की स्वतंत्र असो, कोणीही असो, आता भेद नाही. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कसल्याच प्रकारचा जातीभेद नाही, वंशभेद नाही, कसल्याच प्रकारचा देशभेद नाही. आता सर्वच्या सर्व जे येशूमध्ये येतात ते देवाचे वारिस ठरतात, म्हणजे देवाची लेकरे ठरतात. देव त्यांना आपले लेकरे संबोधतो, हे लक्षात घ्या. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि या वचनाच्या द्वारे तो त्याची कृपा दया तुम्हाला पुरवो. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, या गहन विषयाबद्दल तू आज विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. प्रेक्षकांना तुझी कृपा दया पुरवलेली आहे. तुझं वचन समजण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. पुन्हा एक वार प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो, संपूर्ण विश्वासणारे, की तू आम्हाला दत्तकपणाचा अधिकार दिलेला आहे. अनेकांनी या दत्तकपणामध्ये यावं आणि देवाची लेकरे बनावे, यासाठी प्रत्येकाचं मार्गदर्शन कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.